नमस्कार, मी MIJTC झोनल टीम कोऑर्डिनेटर श्रद्धा बनसोडे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। आम्ही आलोय माउंट आबूमध्ये, जे ब्रह्मकुमारीचं स्पेशल संस्था आहे, तिथे आम्ही मागच्या 6 दिवसापासून राहत आहोत आणि इथे आज आम्हाला खूप छान फील होत आहे। आज म्हणजे इथे आम्ही आमच्या स्वतःच्या घरी आलोय असं आम्हाला फील होत आहे। आम्हाला घरची आठवण सुद्धा येत नाहीये की आज बिझनेसही थोडंही टेन्शन येत नाहीये की कसं होणार काय होणार, तर एवढं एन्जॉय इथे केला जातोय। तर आज आपल्यासोबत जेही व्यक्ती इथपर्यंत डिस्ट्रीब्युटरपर्यंत पोहोचले त्यांचा आपण 2-2 मिनिटाचा अनुभव ऐकूया की ब्रह्मकुमारी संस्थामध्ये आल्याच्या नंतर, माउंट आबूला आल्याच्या नंतर 6 दिवसांमध्ये त्यांनी काय काय एन्जॉय केला, ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या का नाही, आणि इथे आल्याच्या नंतर इथून पुढे नेक्स्ट टाइम परत अजून किती जणांना सोबत घेऊन येणार हे आपण त्यांच्या तोंडाने ऐकू। सगळ्यात पहिले आपण प्रथम ऐकूयात मीना बनसोडे मॅडम यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया। नमस्कार, माझ्या शरीराचं नाव मीना बनसोडे। असं शिकायला भेटलं आम्हाला इथं आज, आणि असं वाटतंय की मी घरी नाहीये, म्हणजे घरासारखंच वातावरण पूर्ण इथं आहे। मी जसं काही स्वर्गात आलेले आहे असं मला फील होतंय। जेवण पण पद्धतशीर, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी झोपायची व्यवस्था, खूप छान व्यवस्था आहे। आणि मी कमीत कमी पुढच्या वर्षी कमीत कमी माझे स्वतःचे पर्सनल 10 लोक आणणार आहे इथं। नंतर सेकंड डिस्ट्रीब्युटर ज्यांनी हैदराबाद, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आले, तरी सुद्धा त्यांनी माउंट आबूचा आनंद घेण्यासाठी ते इथे आल्या। तर सेकंड डिस्ट्रीब्युटरला आमंत्रित करते, प्लीज वेलकम कविता पोळके मॅडम, ईगल। नमस्कार, ओम शांती। माझं नाव कविता रमेश पोळके। माउंट आबूच्या विषयी बोलायचं झालं तर मॅडमनी मागे या ग्रुपमध्ये टाकलं होतं सेकंड स्वित्झर्लंड म्हणून। तर स्वित्झर्लंड कसं असतं ते तर अजून बघितलं नाही, मी ते यूट्यूबवर पण नाही बघितलेलं, पण खरंच इथं आल्यावर असं वाटतंय की हो, खरंच माउंट आबू सारखं स्वित्झर्लंड असू शकतं, असेल कदाचित, कारण इतकं भारी आहे आणि त्याचा अनुभव आम्ही गेल्या 6 दिवसापासून घेतोय। एवढंच बोलेल, इथेच थांबेल, कारण हे सगळं जे झालंय ते सगळं MI लाईफस्टाईलमुळे झालंय। त्यामुळे मी धन्यवाद देईन माझ्या ग्रुप लिडरला आणि आपल्या कंपनीला, MI लाईफस्टाईलला। सॅल्यूट टू माय लाईफस्टाईल, थँक्यू सो मच। त्याचबरोबर आज रेल्वेमध्ये आपण ज्यांचं एक सुंदरसं असं गाणं ऐकलं आणि ज्यांचा फर्स्ट टाइम हा MI लाईफस्टाईलचा टूर आहे, तर जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करूया राहुल जोरवाल सर यांचं। नमस्कार, सर्वप्रथम मी आमच्या मॅडम ज्या आहेत श्रद्धा बनसोडे मॅम यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा टार्गेट अचीव करायला मला खूप सारी हेल्प केली, त्याबद्दल खूप खूप थँक्यू मॅम। आणि इथं आल्यावर मला ना भरपूर गोष्टी कळाल्या, खूप छान वाटतं इथं, आणि जे जीवनाचं जे अज्ञान आहे ते थोडं हळूहळू दूर होतंय। बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, आपले जे BK गिरीश सर आहेत त्यांनी सांगितलं की परमात्मा जो आहे, परमात्म्याशी प्रेम करा, जे काही आशा ठेवायच्या आहे त्या परमात्म्याशी करा, त्या जे काही आहे, आणि एक लहान बाळ म्हणून पण तुम्ही परमात्म्यासोबत राहू शकता, परमात्म्याला आपलं मित्र बनवा, परमात्म्याला आपलं सर्व काही बनवा, जे काही अपेक्षा ठेवायच्या आहेत ते फक्त परमात्म्याकडून ठेवा, असं शिकवलंय। थँक्यू सो मच। त्याचबरोबर नवीन डिस्ट्रीब्युटर प्रकाश शिंदे सर, त्यांनी रिसेंटली या बिझनेसला स्टार्टअप केलं आणि त्यांचाही MI लाईफस्टाईलचा हा फर्स्ट टूर आहे। प्लीज वेलकम प्रकाश शिंदे सर। नमस्कार, ओम शांती। माझा परिचय, मी प्रकाश आप्पासाहेब पाटील शिंदे। तर मी आज या पवित्र स्थानामध्ये ब्रह्मकुमारी माउंट आबू या ठिकाणी आहोत। मला सर्व काही जे बघायला भेटलं ते म्हणजे खरं म्हणजे MI लाईफस्टाईलच्या माध्यमातून भेटलं। त्याचप्रमाणे आमचे टीमचे लीडर श्रद्धा बनसोडे यांच्या माध्यमातून मी या पवित्र स्थानावर आलेलो आहे। मला या ठिकाणी अतिशय उत्तम असं वातावरण महसूस झालं। यानंतर आपण स्वर्गवासी झाल्यानंतर स्वर्गात जातो किंवा नाही याचा अनुभव कोणाला सांगू शकत नाही, परंतु मी या ठिकाणी आल्यानंतर मी निश्चित जिवंत असताना तुम्हाला सांगू शकतो की मी स्वर्गासारखं वातावरण महसूस केलेलं आहे। या ठिकाणी मला आल्यानंतर खूप चांगलं असं आध्यात्मिक आत्मज्ञान झालं
त्यामुळे मी माय लाईफस्टाईलचे अत्यंत आभारी आहोत. त्याचबरोबर असा एक अनुभव आपण ऐकू ज्यांनी माझ्यासोबतच गोवा, काश्मीर, त्याच्यानंतर हैदराबाद आणि दुबई असा एक टूर त्यांनी एन्जॉय केला आणि आज आपल्यासोबत माउंट आबू येथे उपस्थित आहेत असे न्यू ब्रँड डिस्ट्रिक्ट टीम कोऑर्डिनेटर चेतन राऊत सर. प्लीज वेलकम. नमस्कार, ओम शांती. माझं नाव चेतन सदाशिव राऊत. ट्रिप तर मी 5-6 ट्रिप केलेले आहेत. रिसेंटली दुबईची केली आहे, त्यानंतर हैदराबाद, काश्मीरला लोक बोलतात की जन्नत आहे वगैरे, पण खऱ्या अर्थाने म्हणजे सांगायचं झालं तर की जन्नत जर कुठे असेल, बघायचं असेल मराठीमध्ये सांगायचं तर अशा ठिकाणी जाऊन आलो आहे. पण ही जी कर्मभूमी आहे, जी पावनभूमी आहे, ज्या ठिकाणी की आजची स्थिती अशी आहे की गेल्या 8 दिवसापासून आम्ही इथं आहेत आणि आज डिटेली सांगायचं झालं तर तरी डेट पण माहीत नाही, वार पण माहीत नाही, अशीच परिस्थिती आहे वगैरे. आणि थोडासा मी खाण्याचा शौकिंग आहे आणि मला असं वाटलं की अरे जेव्हा मी येतोय असं वाटलं की अरे जेवण माझं कसं होईल, काय होईल, माझे 5-6 दिवस कसे जातील वगैरे. आणि जेव्हा मी इकडे येत असताना माझी बॅग रेल्वेमधून चोरीला गेली आणि माझा मूड मुंबईच्या रेल्वे स्टेशनला मूड ऑफ झाला. आता प्रश्न पडला येऊ का नको, जाऊ का नको, काय करू वगैरे. पण इथं आलो आणि इथं मूड ऑफ असताना आलो, पण इथं जेव्हा मी या पावनभूमीमध्ये आलो की असं वाटतं की इथं निसर्ग काय आहे, ते निसर्गाचं दुसरं जर नाव असेल तर माउंट आबू आहे. आणि खरंच थँक्यू बोलेल MI लाईफस्टाईलला की एवढ्या ट्रिप म्हणजे की लहान असताना असं वरती विमानाकडे बघितलं जायचं आणि वाटतं की कधी स्वप्नात पण येत नव्हतं की आपण विमानामध्ये बसावं कधी. पण आज जवळपास 5 ते 7 टूर विमानाने झालेले आहेत. मी खास करून MI लाईफस्टाईलला खूप सारे थँक्स देईल, कारण की माझे पैसा कुठूनही कमवू शकतो, पण जे विचार या MI लाईफस्टाईलनं चेंज केलेत आणि हा निसर्ग, मला असं वाटतं की निसर्गाचा म्हणजे स्वर्ग तर बघितला नाही, स्वर्गाचा एखादा तुकडा जर कुठं जर असेल तर हा इथं माउंट आबूला असेल. आणि त्याचबरोबर इथं आध्यात्मिक ज्ञान भेटतंय आणि ते ज्ञानातून कसं जगायचं, लोभ काय असतं वगैरे, या सगळ्या गोष्टी इथं आपल्या इथे शिकायला भेटल्या आहेत. आणि आज इथे येऊन एवढं मन समाधानी वाटतंय. तुम्ही पाहिजे तर हा निसर्ग असा आहे ना की दुसरीकडे धरतीवरती भेटणं असं मुश्किल आहे असं वाटते. गेल्या 8 दिवसापासून आम्ही खूप सारा एन्जॉय करतोय. आणि एक महत्त्वाचं सांगतो की आज आम्ही एकट्याने एन्जॉय करतोय. नेक्स्ट टाईम आम्ही कमीत कमी 10 लोकांना म्हणजे प्रत्येकाने अशी एक शपथ घेतली आम्ही की एक नेक्स्ट टाईम जेव्हा मी माउंट आबूला येतील तेव्हा एक मिनिमम 10 लोक घेऊन येतील. थँक्यू. जय महाराष्ट्र. त्याचबरोबर असा एक अनुभव आपण राहून गेला की ज्यांनी आज खरंच सगळ्यांपेक्षा जास्त एन्जॉय केलं माउंट आबूच्या टूरला, जे पण नवीनच आपल्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहेत, तर त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह अँगलनी त्यांनी फोटो तर सगळ्यांपेक्षा जास्त काढले. तर सगळ्यांच्या जोरदार टाळ्यामध्ये आमंत्रित करते. प्लीज वेलकम कृष्णा जोनवास सर. ओम शांती. जय माय लाईफस्टाईल. माझं नाव आहे कृष्णा जोनवास. मला इथे आल्यावर एक जन्नत मला फील झालं आणि मला खूप आनंद झाला की बाबा या ठिकाणी एक छोटासा एक्सोट नावाचं आहे जागा आणि तुम्ही नक्की या ठिकाणी या. त्यांनी या ठिकाणी अगर तुम्हाला धरतीवरती स्वर्ग बघायचं आहे, काश्मीरच नाही, तुम्ही या ठिकाणी पण स्वर्ग बघू शकतात. कारण खरं या स्थानला स्वर्ग म्हणून एक नाव दिलेलं आहे आणि ते राजस्थानमध्ये हा ठिकाण वगैरे आहे. मला खूप छान वाटलं. माझे पहिल्यांदा चक्कर आहे इथं आणि दावा करतो की नेक्स्ट टाईम मी येणार नक्की. आणि पुढच्या वेळेस नेहमी 10 माणसं तरी 10 व्यक्ती मी घेऊन येणार. खूप छान. त्याचबरोबर आज सर्वांचा एक्सप्रेस आपण ऐकलाय, पण ओम शांती माउंट आबूबद्दल जेवढंही बोललं जाईल तेवढं कमी राहील मित्रांनो. का? कारण त्याच्या पाठीमागे रिझन आहे की याच्या आधी माझे जवळजवळ 6 टूर झाले, विमानाच्या माध्यमातून जवळजवळ 7 वेळेस बसले, पण तरी पण जे फिलिंग तिथे होतं जे फिलिंग इथं होतं ते फिलिंग मला तिथे महसूस नाही झालं. कारण की जसं चेतन सर मगाशी बोलून गेले की पैसा तर कोणत्याही क्षेत्रामधून कमवता येईल, पण जे आत्मचिंतन जे असतं, आपल्या मनाला जे शांती जी लागते ती खरंच माउंट आबूमध्ये येऊनच लाभते. तर जे आले नाही त्यांना खरंच आम्ही खूप मिस करतोय. तुम्ही सर्वांनी येणं फार गरजेचं होतं. कारण हे बघा, बिझनेस करताना ज्या गोष्टीची आपल्याला अडचण येते त्या गोष्टीचं आपल्याला सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला सांगितलं जातं की
एखाद्या व्यक्तीला जर प्लॅन प्रेझेंटेशनचं करायचं असेल तर त्या व्यक्तीला आपल्याला शिकवलं जातं 4 बेसिक ट्रेनिंगमध्ये. पण आपण जे काय आहे ते आपण समोरच्या व्यक्तीला एक्सप्लेन करून पण सांगतो. पण इथे आल्याच्या नंतर समोरच्या व्यक्तीला आपलं स्वतःचं मन कसं रिलॅक्स करायचं आणि समोरच्या व्यक्तीला प्रेमाने, आपुलकीने आणि त्यासोबत नम्रतेने कसं वागायचं. डोक्यावर बर्फ ठेवायला सांगितलं. 3 प्रकारच्या फॅक्टरी खोलायला सांगितलं. इथून गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिले डोक्यामध्ये बर्फ म्हणजे आईस फॅक्टरी ओपन करावं लागेल. त्याच्यानंतर दुसरी फॅक्टरी सांगितली त्यांनी की आपल्याला शुगर फॅक्टरी पण खोलावं लागेल. की म्हणजे जे पण आपण बोलू ते आपल्याला तोंडातून मिठी वाणी गेली पाहिजे, गोड वाणी गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर तिसरी आपल्याला सांगितली होती लव फॅक्टरी. तर त्याच्यामध्ये इतरांविषयी प्रेम निर्माण करा. इतरांविषयी कुठल्याही प्रकारे असं लोभ घेऊ नका. कोणालाही कुठल्या प्रकारे आपला त्रास होईल अशा प्रकारे रिॲक्ट करू नका. तर अशा सगळ्या पद्धतीचं एक जे ज्ञान आहे आम्हाला इथं आज भेटलं. तर ह्या ज्ञान जे आहे खरंच आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होतं. जे आम्हाला मिळणं गरजेचं होतं. ते भविष्यामध्ये बिझनेस करण्यासाठी आम्हाला खूप शांततेमध्ये आम्ही बिझनेस करू शकू अशा प्रकारचं नॉलेज भेटलं. तर तुम्ही सर्व माउंट आबूला या अशा अपेक्षा सहित इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.